पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा क्षेत्रातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा आता उलगडा झालाय आणि त्यांची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर सख्या भावानंच केल्याचं समोर आलंय। नात्याला काळीमा फासणारे हे प्रकरण एखाद्या सिनेमापेक्षाही हादरवणारं आहे। त्याचं झालं असं की 20 जानेवारी रोजी अशोक धोडी हे बेपत्ता झाले। पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार अशोक यांनी घरी मुंबईला जात असल्याचं सांगितलं होतं, परंतु त्यानंतर वारंवार संपर्क करूनही त्यांचा फोन बंद आला आणि शोध घेतल्यानंतर ते सापडलेच नाहीत। म्हणून त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली। बरी शोधाशोध केल्यावरती पोलिसांनाही धागेदोरे काही मिळत नव्हते। अखेर यासाठी तब्बल 8 पथकं तैनात करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांवरती दबाव वाढतच होता। पोलिसांनी पुन्हा एकदा कुटुंबाला विचारणा केल्यावर त्यांनी काही नातेवाईकांची नावं सांगितली आणि समोर आली हादरवणारी माहिती। पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या स्टाईलमध्ये विचारणा केल्यावरती ते पोपटासारखे बोलू लागले। त्यातच धोडी यांचा भाऊ अविनाश हा पोलिसांसमोर पळून गेला आणि मग पोलिसांचा संशय निश्चित झाला। इकडे बाकीच्यांनीही मृतदेह टाकल्याचं ठिकाणी सांगितलं आणि आज गुजरातमधील भिलाड येथील खाणीत त्यांचा मृतदेह आढळला। याबाबत पकडलेल्या आरोपींनी हत्या करून मृतदेह कारसहित खाणीत फेकला असल्याची कबुली दिली होती। त्यांनी हा अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तो अखेर फसला। अशोक धोडी यांच्या हत्येचं कारणही समोर आले। अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश हा दारूची तस्करी करत होता। त्याची परिसरामध्ये दहशत असल्याचं सांगितलं जातं। त्याला अशोक धोडी यांचा विरोध होता आणि त्यातूनच त्यांचे वाद असल्याचंही बोललं जातं। इतकंच नाही तर त्यांचे जमिनीवरून आणि संपत्तीवरूनही वाद होते। हे वाद इतके टोकाला गेले होते की 21 एप्रिल 2024 रोजीही त्यांच्यावरती हल्ला झाला होता। इतकंच नाही तर धोडी यांचा मोठा मुलगा आशिष त्याचाही अपघाती मृत्यू त्यातूनच झाल्याचीही चर्चा आहे। नातेवाईकांनी समेट घडवण्याचा प्रयत्न करूनही भावांची मनं अखेरपर्यंत जुळलीच नाही आणि त्याच वादातून एकानं दुसऱ्याला संपवलं। आता नेमकं काय घडलं तर मुंबईहून घरी परतत असताना अशोक धोडी यांच्या भावानंच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झाले। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठलं। गुजरातच्या सरीग्राम येथील दगडखाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकलली। आरोपींची गाडीचं ठिकाण सांगितल्यानंतर तब्बल 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी धोडी यांचा मृतदेह गाडीसकट बाहेर काढला। हा खून कितीही अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आता हत्येचं स्पष्ट झालेलं आहे। दुष्यम स्टाईलनं घडवलेली ही हत्या भावानंच केल्याचं समोर आले। त्यामुळे गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचे हात त्याहून मोठे असतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।